सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रात एकच चर्चा आहे, ती अंजनगावची. सध्या आपण अंजनगाव मध्ये आहोत. अंजनगाव मध्ये दोन समाज आपापसात भिडले आहेत. निमित्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ बसवलेल्या पुतळ्याचं. आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. आज शिवप्रेमींमध्ये एकीकडे वातावरण आनंदाचं पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे याच पुतळ्यावरून जो आपापसात भिडलेला जो गट आहे धनगर समाज, हा अतिशय संतापजनक झाला असून हा पुतळा हटवण्याची मागणी करतोय. खर तर हा वाद 3 दिवसांपासून सुरू असून हा वाद कुठल्याही प्रकारचे संपण्याच्या तयारीत दिसून येत नाहीये. त्यानिमित्त सोलापूर पोलीस खात्याकडून या अंजनगावमध्ये कडेकोट असा पहारा लावण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी दोन्ही समाज हे आपापसात भिडल्या कारणानं पलीकडचे आहे त्या ठिकाणी बॅरिकेड्स, आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी हे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. उद्या बोललं जात आहे आमदार गोपीचंद पडळकर हे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. या ठिकाणी येऊन त्यांनी जर कुठल्या प्रकारचं वक्तव्य केलं याकडे मराठा समाज बांधवांचं लक्ष लागून राहिलं आहे. एकीकडे सोलापूर शहर जिल्ह्यातून मराठा समाजाच्या तीव्र भावना या ठिकाणी व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर राहू दे किंवा धनगर समाज बांधव देखील जे आहेत ते आपापले मुद्दे या ठिकाणी प्रकर्षाने मांडताना दिसत आहेत. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस खातं सतर्क आहे. येणाऱ्या काळात नेमकं या अंजनगावमध्ये चित्र काय पाहायला मिळणार हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी प्रस्थापित केलेला हा जो पुतळा आहे तो काढणार का? खेलोबा देवस्थान या ठिकाणी जे भिडलेला जो दोन समाज आहे हा कुठेतरी शांत होणार आणि किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याला अंजनगाव मधील काही 3 पर्यायी मार्ग दिले जाणार यावर आता बोललं जात आहे. मी वैभव गंगणे, अंजनगावहून, केसीटी न्यूज, सोलापूर. Like, subscribe, click on the bell.